हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6. स्वामी माधवनाथ यांनी साधकांना लिहिलेल्या पत्रातील वेचे, याचा भाग पहिला. प्रवचन, प्रसिद्धी आणि रिद्धिसिद्धी यातच रमून न राहता आपल्या स्वरूपाच्या आनंदात मग्न राहण्यानं जीवाचं सार्थक होत असतं. प्रवचनं वगैरे सर्व दुसऱ्यांसाठी असतात, त्यांचा आपल्या साधनेलाही उपयोग होतो. तथापि मुख्य गोष्ट स्वरूपाचं अनुसंधान हे असून खरं समाधान आणि मानवी जीवनाचं साफल्य त्यातच आहे. इतर सर्व गोष्टी चालू असताना नित्यनेमानं ध्यानाला बसून आपल्याच ठिकाणी रमण्याची किमया आपण हस्तगत करून घेतली पाहिजे. त्यासाठी सकाळचे 2-3 तास बाजूला काढून ठेवले पाहिजेत. त्याचबरोबर सर्वांविषयी अंतःकरणात प्रेमभाव जागृत ठेवणं, नित्य साधनेनं तो भाव दृढ करणं, दिलेला शब्द खरा करण्याचा शक्यतोवर प्रयत्न करणं, मोठ्या प्रेमानं नाम घेणं, सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवणं आणि त्यांचं वचन प्रमाण मानणं, ही परमार्थाची पंचशील तत्व मी मानतो. एवढं आपलं झालं की मोठ्या भक्तिभावानं विश्व हे परमेश्वर स्वरूप मानून त्याची सेवा प्रवचनांच्या अंगानं वा कोणत्याही अंगानं करावी. आपलं पत्र मिळालं. नोकरीत जाणारा वेळ हरिस्मरणात जात नाही म्हणून खिन्न होऊ नये. कर्माच्या सुरुवातीला आपण हरिस्मरण करतच आहात. कर्माच्या मध्ये एक क्षणभर हरिस्मरण करावं. कर्म संपवल्यावर 2 मिनिटं शांतपणे हरिस्मरण करून ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु असं म्हणावं. म्हणजे सारी कर्म ब्रह्मार्पण होतात आणि सारी कर्म हीच एक साधना होते. सध्या नोकरी सोडण्याचा विचार करू नये. मुलीचं लग्न झाल्यावर मगच नोकरी सोडावी. संसार हा परमेश्वरापासून आला आहे. लग्न केल्यानंतर पत्नी आणि मुलं ही ईश्वर स्वरूप मानावी आणि सेवाभावानं सर्व संसार करावा. आपण करीत असलेली परमार्थ साधना योग्य असून त्या साधनेनं सर्व संसारच मोक्षरूप होऊन जाईल. काळजी करू नये. पुण्याला आल्यावर अवश्यमेव येऊन भेटावं. आपल्या पत्नीला आणि मुलांनाही घेऊन यावं. शनिवार रविवार आल्यास 2-3 कार्यक्रम पाहता येतील. पुढील रविवारी पालखीचा सोहळा आहे, त्यात आम्ही भाग घेत असतो. मग गुरुपौर्णिमेची धांदल आहे. ऑक्टोबरमध्ये वेळ काढून यावं. परमपूज्य श्री स्वामी शिवोहोम तीर्थजी महाराज आपल्या गावी साधन शिबिर घेणार आहेत हे कळलं. साधकांना साधना करीत असताना मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. स्वामीजींसारख्या अधिकारी पुरुषाकडून आपणास हे मार्गदर्शन मिळणार आहे. 7 दिवस त्यांच्या सत्संगामध्ये राहण्याचा लाभही मिळणार आहे. याचा खूप आनंद वाटतो. प्रत्येक संप्रदायातील थोर व्यक्तींनी आपापल्या संप्रदायाप्रमाणे साधकांना मार्गदर्शन करावं असं वाटतं. स्वामीजींच्या मार्गदर्शनाचा आपण पुरेपूर फायदा करून घेऊन आपला व्यवहार आणि परमार्थ एकरूप करावा. तुझी तळमळ कळली. मी केव्हा तरी तिकडे आलो म्हणजे भेट होईलच. तू थोडं थोडं हरिस्मरण केलंस, ध्यान केलंस की मी भेटतो आहे असं समज. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कसे भेटतात? साऱ्या संतांचा आठव झाला की ते भेटतात. त्यांची आठवण हीच त्यांची भेट. हनुमान स्तोत्र आणि रामरक्षा सकाळ संध्याकाळ म्हणत जावी. साधनेला नियमितपणे बसत जावे. दिवसाकाठी 1.5 तासाची तरी ध्यानाची बैठक असावी. बाबा माझं लगीन कधी करणार या छंदापेक्षा सोहमच्या अनुसंधानात राहावं. अधिक गोष्टी यथाकाल पूर्वसंचिताप्रमाणे होत राहतील. त्याची फार काळजी करत बसू नये. साधनेमध्ये ढिलाई येऊ नये. श्री परशुरामांनी वसवलेल्या आणि परमपूज्य श्री स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने
पुनीत झालेल्या भूमीत आपण आता राहायला आलेले आहात. श्री क्षेत्र पावसला आपण जाऊन आला असालच. आपल्याला कुणी साधक मित्र मिळत नाही तरी आपण आपली साधना नित्यनेमानं चालू ठेवावी. आपली मनोव्यथा हळूहळू कमी होत आहे हे वाचून बरं वाटलं. जसजशी आपली साधना वाढत जाईल तसतसे मनाचे सुखदुःख मिश्रित व्यापार कमी होऊन समाधान शांतीचा लाभ होत जाईल. साधना हे कवच असून ते अंगात घातलं म्हणजे मग चिंता, क्लेश, दुःख यांचे आघात आपल्याला सुसह्य होतात. सोहमची बैठक आपण वाढवीत आहातच. नामस्मरणपूर्वक सोहम ध्यान थोडं थोडं वाढवीत जावं म्हणजे ठीक होईल. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.